प्रेक्षकांनो, मालिका आता खूप सुंदर वळणावरती आली। खऱ्या अर्थाने आता प्रेमाचा व्यक्त करण्यासाठी जे काव्याने पाऊल उचललंय त्यानंतर पार्थ पुरा हदरलाय। नंदिनीने तर आता ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम ठरवलेलं आहे। पण आता इकडे काव्याने या सगळ्याला नकार देत, जर देशमुख मला होकार देणार नसतील तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये असं म्हणत जो काही धमाका केलाय। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता इकडे नंदिनी पार्थ या दोघांच्या समोर आपण आता कितीही म्हणजे आटापिटा केला या दोघांना एकत्र आणायला, तरी आता ते शक्य नाहीये। कारण खूप दिवस म्हणजे खूप डोक्यावरून पाणी निघून गेलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आता बदलल्यात हे लक्षात आलंय। आणि त्या नंदिनीला धक्का त्या गोष्टीसाठी बसलाय ज्या वेळेला जीवाने नंदिनीच्या प्रेमाखातर भयंकर पाऊल उचललंय। दोघांनी सुद्धा आता आपल्या प्रेमाची परीक्षा देण्यासाठी हे जे काही पाऊल उचललेलं आहे याचे परिणाम काय होणार आणि त्यानंतर तरी पार्थ आणि नंदिनी यांना आता या दोघांच्या प्रेमाची प्रचिती कशी येणार सगळं या भागामध्ये पाहू। आपण आजच्या भागात तर पाहिलंय की नंदिनीने या दोघांचं लग्न लावण्याचा जो निर्णय घेतलाय तो दोघांनाही मान्य नाहीये ना। आता पार्थ आणि जीवाच्या आई वडिलांना मान्य आहे। आता इकडे ते सगळेजण नंदिनीला समजावतायत, नंदिनी हे असं होत नसतं, लग्न हा पोरखेळ नाहीये आणि त्यामुळे हे असं होणार नाहीये। नंदिनी सांगते, दोन प्रेम करणारे जीव जर एकत्र येणार नसतील तर काहीच उपयोग नाहीये। जीवा आणि काव्या हे दोघ जण जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि नंदिनी ऐकत नाहीये। नंदिनीने आपलं मत सगळं सांगून टाकलेलं आहे आणि त्यानंतर नंदिनी कोणाचंच काही ऐकायला तयार नाहीये। त्यामुळे या दोघांनी निर्णय घेतलेला आहे की किमान आपण आता पार्थला तरी समजवूया। म्हणून आता ज्या वेळेला पार्थला समजवण्यासाठी ते आलेत त्यावेळेला तो तर पुढचीच टोकाची भूमिका घेतो आणि तो सांगतो काही फरक पडत नाहीये, माझा आणि काव्याचा डिवोर्स झाला तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये। आता डिवोर्स हे नाव काढल्यावर ते सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। प्रेक्षकांनो, आता पार्थचे आई वडील तर खूपच मोठ्या धक्क्यामध्ये गेलेत। काय डिवोर्स आणि हे कसं शक्य आहे, डिवोर्स का करायचा आहे यावरती मग आता नंदिनी सांगते, हो कारण मुळातच आम्ही सगळ्यांनी मिळून म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आधीच डिवोर्स फाईल केलेला आहे आणि तुम्हाला कुणालाही हे माहित नसलं तरी आम्ही ऑलरेडी अंडरस्टँडिंग करत हे सगळं केलेलं आहे। आणि म्हणूनच मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आता हा डिवोर्स होणार म्हणजे होणार। त्यावरती मग आता लगेचच इकडे जीवा सांगायला लागतोय पार्थला, दादा काय बोलतोयस तू, हे कसं शक्य आहे। यावरती तो म्हणतो, का शक्य नाहीये, माझा आणि काव्याचा डिवोर्स झाल्याने कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीयेत, त्यामुळे आमचा डिवोर्स हा होणार आणि होणार यासाठी मी सुद्धा मान्यता दिलेली आहे ना ऑलरेडी, त्यामुळे लवकरच डिवोर्स होईल। आणि आता डिवोर्स फाईल करण्याची गरजच नसते कारण ऑलरेडी त्यांचा डिवोर्स फाईल झालेला असतो। आणि त्यानंतर मग आता घरच्यांना सगळ्यांना धक्का बसलाय की या लोकांनी आधीच हा इतका मोठा निर्णय घेतलाय, त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ते सगळेच जण थोडेफार तरी गडबडलेलेच आहेत। आणि प्रेक्षकांनो, त्यांना आता धक्काच बसलेला आहे की अचानकपणे हे काय ह्यांनी निर्णय घेतलाय। आणि त्यानंतर मग आता एकदा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा जीवा आलेला आहे आणि जीवा म्हणतो, नंदिनी एकदा विचार करा, प्लीज एकदा विचार करा, तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे। यावरती नंदिनी म्हणते, नाही, तुम्ही जे आधी करत होतात ना ते चुकीचं होतं, तुम्ही जे काही आता आमच्या सोबत करत होतात ना ते चुकीचं होतं, स्वतः सोबत करत होतात ते चुकीचं होतं। जर तुमचं प्रेम काव्यावरतीच आहे तर हे लग्न शक्य नाहीये, माझ्या साईडने मी हेच निभावू शकत नाही। नंदिनी प्रेक्षकांनो घरी आले, आपली बॅग भरून ती आता घर सोडून निघालेली आहे। आणि त्याच वेळेला इकडे आता पार्थने सुद्धा डिवोर्ससाठी डिवोर्ससाठी आपली तयारी दाखवल्यावरती आता इकडे काव्याने एक मोठा निर्णय घेतलाय। काव्या सांगते, नाही, जर या सगळ्यामध्ये आता इकडे पार्थ माझ्या आयुष्यामध्ये नसतील तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये। पुन्हा त्याच वळणावरती मी आता येऊन ठेपले। आणि ती आता पार्थला सांगण्याचा प्रयत्न करते की आयुष्याने मला पुन्हा एकदा त्याच वळणावरती आले। 1 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मी होते ना त्याच ठिकाणी मी आता मी जे काही सांगते ना देशमुख ते आता पुन्हा एकदा तुम्ही ऐका। मला इतकंच सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी सुद्धा जर माझ्यावरती अन्याय झाला आहे ना तर आत्ता सुद्धा माझ्यावरती हा अन्यायच होतोय असं मला वाटतंय। यावरती पार्थ म्हणतो, नाही, 1 वर्षापूर्वी जो तुमच्या समोर अन्याय झालेला आहे ना त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करतोय।
तुम्ही बिलकुल चिंता करू नका. 1 वर्षापूर्वी तुमच्यासोबत जे झालं ते सगळं सुरळीत होणार आहे. त्यावरती काव्य म्हणते, काय सुरळीत होणार आहे? 1 वर्षापूर्वी झालं ते. 1 वर्षापूर्वी आता जर का मी जीवावरती प्रेम करत होते आणि त्यानंतर माझं लग्न तुमच्यासोबत झालं, हा जर का अन्याय आहे. आणि आता जर का मी तुमच्यावरती प्रेम करायला लागलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही माझं लग्न जीवासोबत लावत आहात, हा सुद्धा अन्यायच आहे. आणि तो अन्याय आता पुन्हा एकदा वर्षभरानंतर मला सहन करायचा नाहीये. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावरती मग आता इकडे पार्थ सांगत आहे, काय बोलताय तुम्ही? तुमच्यावरती कोणताही अन्याय होत नाहीये. तुम्ही स्वतःवरती आतापर्यंत जो काही अन्याय करत होतात ना, त्या अन्यायाला वाचा फोडलेली आहेत. यावरती ती सांगते, नाही, आज तुम्हाला जो न्याय वाटतोय ना, तो माझ्यासाठी न्याय नाही आहे, तो माझ्यासाठी अन्याय आहे. आता पार्थला काहीच कळत नाहीये. तो सांगतोय, नाही, पण मी असं करू शकत नाहीये. जो माझा भाऊ जिच्यावरती प्रेम करतोय त्या बायकोसोबत संसार करणं हे मला शक्य नाहीये. आणि त्यानंतर तो सांगतोय, काहीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी माझा स्वतःला सावरेन. तुम्ही माझा विचार करताय ना की माझ्या आयुष्याचं काय होईल किंवा आता माझ्या आयुष्यामध्ये कसं काय होईल, तर मी मला सावरेन. कोणतीही परिस्थिती नाहीये. वर्षभरापूर्वी सुद्धा मी नंतर सावरण्याचा प्रयत्न केलाच ना, तर आत्ता सुद्धा मी स्वतःला नक्कीच सावरेन. यावरती आणि काव्या सांगते, आणि माझं काय, मी स्वतःला कशी सावरणार आहे? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हे बघा, तुम्ही स्वतःला सावरायचं नाहीये, तर तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात जगण्याची गोष्ट आहे ही. यावरती काव्या म्हणते, तुम्हाला असं वाटतंय, पण तसं नाहीये. प्रेक्षकांनो, ती आता आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न तर करतेय, पण त्यानंतर पार्थने सांगितले, नाही, तो जोरात किंचाळलाय. आता बाद झालं. या विषयावरती पुन्हा चर्चा करणे नाही. या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा आता पुन्हा जर का करण्याची असेल तर आता मला त्याची गरज वाटत नाहीये. असं म्हणत त्याने जोरात ओरडल्यावरती ती सांगते, ठीक आहे देशमुख, तुम्ही जर का हट्टाला पेटलात ना, तर मी सुद्धा माझा हट्ट काय असतो हे दाखवते. कारण मी तुम्हाला जीव तोडून जर का सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तुम्ही जे समजताय ते चुकीचं आहे, तरी तुम्हाला ते समजूनच घ्यायचं नसेल ना, तर देशमुख, आता माझा निर्णय घ्यायला मी सुद्धा समर्थ आहे. आणि त्यावरती ती सांगते, मग आता माझ्या निर्णयाचं जे काही असेल ना, बरं वाईट, ते सगळं माझ्याकडे असणार आहे आणि त्यासाठी मी कुणालाही जबाबदार धरणार नाही. त्यानंतर मग आता लगेचच ती तिकडून प्रेक्षकांनो जायला निघालेली आहे आणि तिने खूप मोठा स्वतःला संपवण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय. तोपर्यंत जीवा सांगतोय की दादा, तू तरी नंदिनींना समजव ना, तूच जर त्यांच्या होला हो केलंस तर कसं होईल? आता ते काव्या म्हणतायत ते बरोबरच आहे. काव्या जे काही बोलते ते बरोबर आहे, कारण मला सुद्धा हे सगळं नको आहे. माझं सुद्धा आयुष्य वर्षभरानंतर पुन्हा त्याच ट्रॅकवरती नेऊन ठेवायचं आहे का? आता मी सुद्धा नंदिनीवरती प्रेम करायला लागलोय. हो, मी मनापासून बोलतोय. आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही माझ्या आता आयुष्याची अशी धुळधाण करणार आहात का? पुन्हा एकदा आम्हाला त्याच याच्यावरती आणून सोडणार आहात का? परत एकदा आम्ही त्याच सगळं फेस करायचं आहे का? त्यावरती आता इकडे पार्थ सांगतो, हे बघा, तुम्ही हे सगळं आमच्यासाठी बोलताय, ही गोष्ट आम्हाला कळतीये. त्यावेळेला सुद्धा आता तुम्ही सॅक्रिफाईस केलं होतं आणि आत्ता सुद्धा तुम्ही सॅक्रिफाईस करताय आणि ते आमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. असं म्हणत त्यांनी आता मोठा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर तो सांगतोय की हे डिवोर्स तर होणार आणि तुमच्या दोघांचं लग्न तर होणार. आता हे दोघांना काय करावं कळत नाहीये. त्यानंतर काव्या आता त्याला काही समजवण्याच्या भानगडीतच पडत नाहीये. काव्या तडक तिकडून निघालेली आहे आणि तिच्या मनाचा निर्णय प्रेक्षकांनो कन्फर्म झालेला आहे. काय करायचंय किंवा काय करायचं नाहीये हे सगळं तिला माहिती आहे. इकडे सगळे घरी आलेले आहेत. घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे काव्याने मोठा निर्णय घेतलाय. किचन मधला एक मोठा चाकू आता तिने तिकडे आणूनच ठेवलेला आहे प्रेक्षकांनो. आणि आता स्वतःला संपवण्याचा जो काही तिने निर्णय घेतलाय, त्यानंतर ती आता स्वतःचं प्रेम देशमुखांच्या वरचं म्हणजेच आता पार्थवरचं ती आता सिद्ध करायला निघाली. तिने चाकू घेतलाय, कुणालाही न सांगता ती किचन मध्ये गेलेली आहे. त्या इकडे आता बाबांना तर काहीच कळायला मार्ग नाहीये. काय आपल्या 2 मुलींच्या आयुष्यामध्ये वाढून ठेवलंय. लग्न झालं वर्षभरापूर्वी, त्यावेळेला दोघींच्या आयुष्यातली फरफट ही आता संपतच नव्हती. पण आता या आयुष्यामधली फरफट संपेल असं वाटलं होतं, पण त्याच वेळेला सगळं परत एकदा उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांना आता काय बोलावं
तेच काही करायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे आता इकडे ते चांगलेच गडबडलेले आहेत की आपल्याच मुलींच्या बाबतीत आता हे सगळं का व्हावं. आणि तोपर्यंत आता इकडे नंदिनी घरी येते. ती आता घर सोडून जायला निघालेली आहे, बॅग भरते. तोपर्यंत जीवा तिला पकडतोय आणि तुम्ही कितीही म्हटलात ना तरीही मी तुम्हाला सोडणार नाहीये, कारण तुम्ही जरी माझं लग्न लावायला निघाले असतात तरी आयुष्य हा काही खेळ नाहीये. आज याच्यासोबत लग्न केलं, उद्या त्याच्यासोबत लग्न केलं, मी हे लग्न मान्यच करत नाहीये. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाहीये. आणि त्यावरती नंदिनी सांगायला लागते की आता खूप उशीर झालेला आहे, याला काहीही अर्थ नाहीये. मी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला सोडून तर जाणारच आहे, पण तुम्हाला लग्न करावं लागेल. आणि यावरती तो हात जोडतोय आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, असं काहीही करू नका की ज्याच्यामुळे मला त्रास होईल. यावरती नंदिनी म्हणते नाही, तुम्ही लग्न करायचंय. आणि तो म्हणतो तुम्ही जरी सोडून गेलात ना तरी मी लग्न करणार नाही 100%. प्रेक्षकांनो, हाच संवाद चाललाय, हाच हे सगळं चाललंय. तोपर्यंत कुणालाच माहित नाहीये की काव्याने इकडे काय करण्याचा निर्णय घेतलाय. तोपर्यंत या दोघांचं भांडण चाललंय. तोपर्यंत तिकडे काव्याने हातामध्ये आता सुरी घेतले आणि त्यानंतर ती आता स्वतःच आत कापून घेते आहे. आणि त्याच वेळेला तिच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने पार्थला तो आवाज ऐकू गेलेला आहे आणि धावत पळत प्रेक्षकांनो पार्थ आता त्या दिशेने यायला लागलेला आहे. ज्या वेळेला पार्थ तिकडे येतोय आणि तो पाहतोय तर काय, तिच्या हातामध्ये तो चाकू. आणि त्यानंतर तो आता सांगतोय पार्थ जोरात ओरडून, थांबा, काय करताय तुम्ही. यावरती ती सांगते काही नाहीये, काही झालं तरी सुद्धा जर तुम्ही मला आता हे करू शकत नाहीयेत तर मी स्वतःला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. माझ्या आयुष्याला तसंही काही अर्थ उरलेलाच नाहीये. यावरती जोरात ओरडत पार्थ तिला थांबवतोय, पण कोणत्याही प्रकारे मी थांबणार नाहीये असं जोरात किंचाळत तिने आता सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेला तिकडे आता हा सगळा आवाज ऐकून बाकी सगळे जण धावत आलेत. पार्थला तर आता ह्यांना कसं थांबवावं काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि तो जोरात किंचाळतोय, थांबा थांबा. पण आता काव्या सांगते, मी एकाच अटीवरती थांबेन, तुम्ही हे मुळातच लग्न माझ्यासोबत टिकवलं तर. मी तुम्हाला सांगितलंय की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि आता तुम्ही जर का माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नसलात तर आता पुन्हा त्याच सिच्युएशनवरती अडकून मला पडायचं नाहीये. बाद झालं. आता इकडे पार्थला जरा जास्तच धक्का बसलाय आणि त्यानंतर तो आता तिला थांबवण्यासाठी धावत पळत येतोय. थांबा, असं करू नका. ती सांगते नाही, मी हेच करणार आहे जोपर्यंत तुम्ही माझ्यावरचं प्रेम व्यक्त करत नाहीयेत. पार्थला काही कळायला मार्ग नाहीये, काय करू. तोपर्यंत हा आरडाओरडा ऐकून नंदिनी तिकडे आले. पार्थचं काय चाललंय म्हणून नंदिनी पाहत आणि म्हणून नंदिनी बाहेर आले. प्रेक्षकांनो, नंदिनी बाहेर आले त्यावेळेला तिने काव्याला त्या अवस्थेमध्ये पाहून तिला धक्का बसलेला आहे. काव्या, असं जोरात ती ओरडते, वेड लागले का, काय करतेयस तू, असं म्हणत प्रेक्षकांनो तिने आता काव्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता काव्या अजिबात काहीच ऐकायला तयार नाहीये. आणि त्यानंतर मग आता तिला मोठा धक्का बसलाय की काय चाललंय हे सगळं काव्याचं. आणि त्याच वेळेला काव्याने इकडे हा निर्णय घेतलाय तर तिकडे जीवाने सुद्धा मोठा निर्णय घेतलाय. जीवाला बाहेर काय चाललंय माहित नाहीये, पण आता प्रेक्षकांनो जीवाने जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे आता गहजबत झालेला आहे. जीवाने इकडे स्वतःचं डोकं आपटून घेतलंय आणि नंदिनी, तुझं जर का माझ्यावरती प्रेम नसेल तर या जगण्याला काहीच अर्थ नाहीये असं म्हणत त्याने आता स्वतःला सुद्धा संपवण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न केलेला आहे. सगळ्याच गोष्टी अशा विचित्र पद्धतीने घडल्यात आणि एकाच वेळेला मात्र आता दोघांनी ही परीक्षा द्यायचं ठरवलेलं आहे. ज्या वेळेला दोघांनी ही परीक्षा द्यायचं ठरवले आता त्यानंतर तरी पार्थ आणि नंदिनीला या दोघांच्या प्रेमाची कबुली करणार का, किंवा हे दोघ जण आपल्यावरती प्रेम करतात एकमेकांवरती नाही, परत पुलाखालून पाणी गेले, वर्षानंतर सगळं बदलले याची जाणीव होणार का, आणि हे दोघ जण सुद्धा आता त्या दोघांचं प्रेम एक्सेप्ट करणार का. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच अपकमिंग ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.